ध्येय एज्युकेशन फाउंडेशन ध्येय प्रकाशन अकॅडमी मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण ऑनलाईन मोफत क्लासेस घेत आहोत आणि आज बघूया आपण बुद्धिमत्ता हा विषय। आज कोणता विषय बघायचा आहे? बुद्धिमत्ता। तर बघा, बुद्धिमत्तेमधील अक्षरे, संख्या आणि चिन्हे। बुद्धिमत्तेमधील काय बघायचं आपल्याला? अक्षरे, संख्या व चिन्हे हे टॉपिक बघायचे आहेत। बघा आता मराठीमध्ये समसंबंधी अक्षरे, संख्या म्हणजे अक्षरे किंवा संख्यांमधील संबंधावर आधारित प्रश्न। बघा, समसंबंध म्हणजे अक्षरांचा, चिन्हांचा किंवा चिन्हांचा एकमेकांशी काय संबंध येतो ते आपल्याला शोधायचं आहे। त्याच आधारावर तिसऱ्या गोष्टीचा संबंध ओळखला जातो। हे प्रश्न सामान्यतः बुद्धिमत्ता चाचणी, स्पर्धा परीक्षा आणि शैक्षणिक अभ्यासक्रमात विचारले जातात। समजतंय का? उदाहरणे बघा आता। अक्षरे, अक्षरांचा संबंध बघायचा आहे। जर ए चा संबंध बी शी असेल, बी चा संबंध सी असेल तर डी चा संबंध कशाशी येईल? सी चा संबंध सी चा संबंध डी शी असेल तर ई चा संबंध कशाशी येईल? कशाशी येईल? ई एफ, तर ई चा संबंध एफ शी असेल। समजलं का? बघा, रामचा संबंध मार असेल तर सीताचा संबंध कशाशी येईल? काय केलं इथं? रामचं मार केलंय। हे अक्षर आधी घेतलंय, त्याला एक काना दिलाय आणि ह्याचा काना काढलेला आहे, मार झालाय। कळालं का? तसंच त इकडे घ्यायचा, त ला वेलांटी द्यायची आणि इकडेच स तसाच लिहायचा। काय येईल? समजलं का काय आलं? त ला पहिला वेलांटी उकार मात्रा काय दिलेलं आहे ते काढायचं पहिल्या अक्षराचं आणि ते शेवटला न्यायचं अक्षर आणि ते तसंच लिहायचं। त्याला बिना काना मात्रा उकार वेलांटी काही न देता तसंच लिहिलं आपण। हे बघा, ह्या स ला वेलांटी आहे इथे, पण दिली का आपण? फक्त स इथं डायरेक्ट लिहिला, पण हे दुसरं अक्षर आहे त्याला ह्याचं काय आहे? वेलांटी आहे, तर ह्याला वेलांटी दिली त ला, म्हणून झालं तीस। काय झालं? तीस झालं। ह्या अक्षरांचा संबंध असा असतो बघा। असे देखील आपल्याला प्रश्न येणार आहेत। अक्षरांचं बघितलं आपण, अक्षरांचा संबंध कसा दाखवला जातो? इंग्रजी अक्षरांचा संबंध बघा, ए चा संबंध बी शी, बी चा संबंध सी शी, सी चा संबंध डी शी, डी चा संबंध एफ शी, अशा पद्धतीने आहे। आणि अक्षरांचा, शब्दांचा, ही अक्षर झाली, शब्दांचा संबंध बघा कसा आहे। रामचा मार केला तसं सीताचं तीस केलं। समजलं का? पुढे बघा आता, दोनचा संबंध चारशी, तीनचा संबंध सहाशी, पाचचा संबंध दहाशी असेल, आहे का नाही? तर दहाचा संबंध कशाशी असेल? 10चा 100 बरोबर। दोनचा म्हणजे याची दुप्पट गुणाकार केलाय 2 बरोबर। सॉरी, बघा, 2 गुणिले 2 बरोबर 4 झालं, म्हणजे 2 गुणाकार केलं। 3 गुणिले 2 म्हणजे 6 झालं।
5 गुणिले 2 म्हणजे 10 झालं. तर आपल्याला काय विचारलंय, 10चा संबंध कशाशी असेल? तर 10चा संबंध 10 दुने 10 गुणिले 2 20. 10चा संबंध कशाशी येईल? 20 शी येईल. समजलं का? 10चा संबंध 5 शी असेल. बघा आता पुढचा प्रश्न, संबंध बघा कशाचा कुणाशी कसा आहे. 10चा संबंध 5 शी असेल म्हणजे काय केलं, 10चा संबंध 5 शी असेल. 10चा संबंध 5 शी असेल तर 100चा संबंध 50 शी असेल का? तर 100चा संबंध 50 शी असेल. बरोबर का? बरोबर ना? दोन्हीवर 1-1 शून्य दिला. तर अशा प्रकारे हे अक्षरांचा संबंध आपण बघितला, संख्यांचा पण बघितला. ओके, ठीक आहे. चला पुढे बघा. आता समसंबंध म्हणजे दोन संख्या किंवा चिन्हांच्या जोडीमधील संबंध. आता समसंबंध संख्या आणि चिन्हे यांच्यामध्ये देखील असतो. समसंबंध कशामध्ये असतो? संख्या आणि चिन्हे यांच्यामध्ये देखील असतो. बघा, तर समसंबंध म्हणजे दोन संख्या किंवा चिन्हांच्या जोडीमध्ये असलेला संबंध. संबंध गणितात, भाषेत किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात असू शकतो. हा संबंध इतर कोणत्याही क्षेत्रात येऊ शकतो. आणि पुढे बघायचंय, समसंबंधावर आधारित प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला दोन संख्या किंवा चिन्हे यांच्यामधील संबंध ओळखण्याची आवश्यकता असते. तर बघायचंय आता, 2चा संबंध 4 शी, 3चा संबंध 6 शी. पहिल्या संख्येशी 2चा गुणाकार करून दुसरी संख्या मिळवली म्हणजे दुप्पट. जवळजवळ काय लिहिलंय? दुप्पट आहे. 2चा संबंध 4 शी, तसा 3चा संबंध 6 शी. मग परीक्षेमध्ये आपल्याला 2, 4 दिले जातं, 3 दिले जातं आणि हे 6 शोधायला सांगितले जातं. हे बघा, इथे 6 देतच नाही आणि इथे लिहा म्हणतात. काय लिहिताय मग? काय लिहिणार इथे? काय लिहिणार बघा बर. इथे 6 लिहिणार. 6 2 गुणाकारात 2 म्हणजे 4 आलं. मग 3 गुणाकारात 6 येतं. समजलं का? बघा आता दुसरा संबंध कसा आहे बघा. 10चा संबंध 5 शी आहे तर 6चा संबंध 3 शी आहे. काय आहे? 2चा संबंध 10चा संबंध 5 शी आहे म्हणजे काय केलं? हे बघा, 5 एके 5, 5 दुने काय केलं? भागाकार केला. मग तसाच भागाकार पुढे पण करायचा आपल्याला. 3 एके 3, 3 दुने, थांबा मी इथं करून दाखवते. 3 दुने 6 असा संबंध आहे. पहिल्या संख्येला 2 ने भागून दुसरी संख्या मिळत आहे. बरोबर का? संख्येला 2 ने भागलं का आपल्याला ही संख्या मिळते. तसं ह्या संख्येला पण 2 ने भागायचं मग ही संख्या मिळणार. बघा आता
आता याचा काय संबंध आहे खाली बघा, 5 चा 25 तर 7 चा 49 म्हणजे काय केलंय 5 गुणिले 5, 5 गुणाकारामध्ये 5 25, तसंच 7 गुणाकारामध्ये 7 बरोबर 49. समजलं का? बघा चिन्हातील समसंबंध, आता काय चिन्हातील समसंबंध बघा, प्लस आहे डॉट डॉट मायनस म्हणजे गुणाकार, अधिकच्या विरुद्ध काय वजाबाकी, बेरजेच्या विरुद्ध वजाबाकी. मग इथे त्यांनी गुणाकार दिलाय, गुणाकाराच्या विरोधात काय येईल भागाकार, गुणाकाराच्या विरोधात काय येईल भागाकार. समजलं का? बघा आता पुढे या चिन्हाच्या विरुद्ध हे चिन्ह वापरलंय, मग ह्या बरोबरच्या चिन्हाच्या विरुद्ध असं करून असं वापरायचं. समजतंय का? पुढे बघा आता प्रश्न एकदा सोडवण्याचा प्रयत्न करा. प्रश्न एकदा सोडवण्याचा प्रयत्न करा. आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे कसे प्रश्न सोडवायचे ते सांगितले ना. बघा ए चा संबंध 1 शी असेल, ए चा संबंध 1 शी, बी चा संबंध 2 शी, तर सी चा संबंध खालीलपैकी कोणाशी येईल? कोणाशी येईल? सांगा आता, येईल का सांगता? येईल का सांगता? कोणाचा संबंध कशाशी कुणाशी येईल सांगायला येईल का? बघा बरं, ए चा संबंध 1 शी, बी चा संबंध 2 शी, तर सी चा संबंध कुणाशी येईल? 3 बरोबर. ऑप्शन नंबर ए, ऑप्शन नंबर ए हे आपलं उत्तर आहे. समजलं का? समजलं का? पुढचा प्रश्न बघा, जर 5चा संबंध 25 शी असेल तर 7चा संबंध कोणाशी येईल? बघा 5चा संबंध 25 असेल म्हणजे काय केलंय, 5चा संबंध 25 शी कसा काय आला? बघा 5 गुणिले 5 बरोबर 25, म्हणजे त्याच संख्येने गुणल्यावर 25 येते. ह्याला वर्ग सुद्धा म्हणतात बरं का. बघा हे वर्ग आहेत. 1चा वर्ग बरोबर 1, 2चा वर्ग बरोबर 4, 3चा वर्ग बरोबर 3चा वर्ग बरोबर 9, 4चा वर्ग बरोबर 16, 5चा वर्ग बरोबर 25, 6चा वर्ग बरोबर 36. आणि 10चा 100 असतो. तर हे वर्ग संख्या आहेत, ह्या तुमच्या पाठ पाहिजेत. वर्ग संख्या तोंडपाठ पाहिजेत, तरच तुम्हाला ते समजेल. 5चा संबंध 25 शी कसा आला, तर ह्या वर्ग संख्या आहेत. वर्ग संख्या तर 7चा वर्ग येतो 49,
डायरेक्ट उत्तर काढता आलं पाहिजे असं. 7चा वर्ग येतो 49. समजलं का? ओके, ठीक आहे. बघा आता दिसतंय का सगळं? प्रश्न वाचून दाखवते तुम्हाला. जर शनिवारचा संबंध रविवारशी असेल तर बुधवारचा संबंध खालीलपैकी कोणाशी असेल? गुरुवार, ऑप्शन नंबर 1 गुरुवार, ऑप्शन नंबर बी शुक्रवार, ऑप्शन नंबर सी सोमवार, ऑप्शन नंबर डी मंगळवार. तर कशाशी संबंध येतोय बघायचा आहे. शनिवारचा पुढचा वार काय येतो? रविवार. समजतंय का? बघा आता मी हे वार लिहिलेत. शनिवारचा संबंध रविवारी, तर बुधवारचा संबंध गुरुवारी. एक पुढचा वार आहे का नाही? एक पुढचा वार हा संबंध आहे त्यांचा. म्हणून आपलं उत्तर येणार ऑप्शन नंबर 1 गुरुवार. ऑप्शन नंबर 1 गुरुवार आपलं उत्तर येईल. समजलं का? बघा आता पुढचे तर प्रश्न तुम्हीच सोडवू शकत. झाडचा संबंध पानशी आहे तर घराचा संबंध खालीलपैकी कोणाशी आहे? तर घराचा संबंध खालीलपैकी कोणाशी आहे? बघा बर, झाड खूप मोठा असेल तर झाडाचा एक छोटासा भाग म्हणजे पान झाला. तसं घराचा एक छोटासा भाग कोणता होईल? त्या छोट्या छोट्या भागापासूनच झाड बनलंय ना पूर्ण. तसंच घराच्या कोणत्या छोट्या भागापासून घर बनलंय? तर ह्या पानांपासूनच घर बनलंय. तसं हे पानापासूनच झाड बनलंय. तसंच घर कोणापासून बनलंय? काय आहे बघा ऑप्शन मध्ये? भिंत, दार, खिडकी, छप्पर. भिंत. आपलं उत्तर काय ना? भिंत. भिंतीपासूनच घर बनलंय ना आपलं. घर जर भिंती नसेल तर घरच होणार नाही ना ते, आहे का नाही? झाडाला पानं नसतील तर चालेल का? त्याला झाड म्हणू का आपण? पानं वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात पण पान तर पाहिजे ना. चला बघा पुढचा प्रश्न. 12चा संबंध 144 आहे तर 15चा संबंध कशाशी आहे? हे बघा परत आल्या वर्ग संख्या. परत वर्ग संख्या आल्या. 12 परत 12 गुणाकारामध्ये 12 बरोबर 144 येतं. तसं 15 गुणाकारामध्ये 15 किती येतं? 225. या वर्ग संख्या आहेत. त्याच संख्येने त्याच संख्येला डबल परत गुणणे म्हणजे ते येतं ते वर्ग संख्या येतं. गुणाकार त्यांचा करणे म्हणजे ती कोणती संख्या आली? वर्ग संख्या आली. कोणती संख्या आली? वर्ग संख्या. बघा आता दिसतोय का प्रश्न? बघा 5 अधिक 3 बरोबर 8. 7 वजा 2 बरोबर 5. तर 9 अधिक 3 बरोबर किती? 9 गुणाकारामध्ये 3 बरोबर 27. साधा साधा गुणाकार करायचे. साधा साधा गुणाकार करायचा का नाही?
ओके, कळालं का आता? जर ए म्हणजे 1, बी म्हणजे 2, सी म्हणजे 3, तर बॅड शब्दाची अंकमालिका तयार करायची. बघा आपल्याला शोधायचे बॅड. बी किती नंबरला आहे? 2. ए किती नंबरला? 1. आणि डी किती नंबरला आहे? 4. किती येते मग आपलं उत्तर? बॅड या शब्दाची अंकमालिका तयार करायची. अंकमालिका. बॅड या शब्दाची काय? अंकमालिका तयार करायची. म्हणजे 214 आलं बघा. आलं का? 214. आपलं उत्तर येणार ऑप्शन नंबर 1, 214. समजलं का? समजतंय का तुम्हाला हे? बघा स्क्रीनशॉट काढून घ्या पाहिजे असेल तर. बघा आता पुढचा प्रश्न. ए चा संबंध झेड शी, तर बी चा संबंध कशाशी? ए चा संबंध झेड शी, तर बी चा संबंध वाय येणार ना. उलटी लिहिली बघा, ए बी सी डी असं. झेड वाय, इथे येणार एक्स, इथे येणार सी, इथे येणार डब्ल्यू. असा संबंध लावत गेले. उलटी पण एबीसीडी. तर बी चा संबंध वाय शी, ऑप्शन नंबर 1 हे आपलं उत्तर आहे. हा प्रश्न डबल परत रिपीट झालाय बघा. 5 चा संबंध 25 शी, तर 7 चा संबंध कोणाशी? तर बघा आता हे होमवर्क साठी प्रश्न आहेत. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा ह्याचा. मी बाजूला होते, स्क्रीनशॉट काढून घ्या सगळ्यांनी पटापट. बघा पुढचा एक हे पण होमवर्क साठी आहेत. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा ह्याचा. ओके, तर आज आपण चिन्ह व अंकमालेचं व चिन्हांचा पद्धतीने कसे प्रश्न येतात ते आपण बघितलेले आहेत. ओके, थँक्यू, धन्यवाद.